BA सेकंडच्या विद्यार्थ्यांनो, स्थूल अर्थशास्त्र आपला पेपर नंबर 3 आणि सेमिस्टरही 3 यामधलं आपण चौथं प्रकरण अभ्यासतोय. त्याचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न आकडेवारीचे महत्त्व. या पाठीमागच्या पिरियडला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, त्याच्या विविध कन्सेप्टचा अभ्यास केलेला आहे. आज आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न आकडेवारीचे महत्त्व पाहायचं आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला हा दीर्घोत्तरी प्रश्नही येतो किंवा टिपेलाही येऊ शकतो, म्हणून जरा याचा अभ्यास आपल्याला बारकाईनं करावा लागेल. आता राष्ट्रीय उत्पन्न आकडेवारीचे महत्त्व आपल्याला विविध मुद्द्यांच्या आधारे ते पाहायचं आहे. त्याच्यामध्ये कशासाठी उपयुक्त आहे, तर पहिला मुद्दा आपल्याला असा सांगता येईल की आर्थिक नियोजनासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व आवश्यक आहे किंवा आकडेवारीचं महत्त्व आवश्यक आहे. म्हणजे काय, तर जलद आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी साम्यवादी राष्ट्राबरोबर ज्यावेळेला भांडवलशाही राष्ट्रातही आर्थिक नियोजनाचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेत तर आर्थिक नियोजन खरं तर अपरिहार्यच ठरते. म्हणजे भारतीय नियोजन मंडळाचं तर असं मत होतं की अर्थव्यवस्थेतील जी साधन सामग्री संघटित करून ठरवलेली सामाजिक व आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, तिचा जास्तीत जास्त उपयोग करण्यासाठी खरं तर स्वीकारलेला मार्ग किंवा पद्धत म्हणजे आर्थिक नियोजन होय, असं भारतीय नियोजन मंडळाचं मत आहे. याचा अर्थ आपल्याला असा काढता येतो की सर्वप्रथम खरं तर देशातील उपलब्ध साधनसामग्रीची माहिती मिळवावी लागेल. शिवाय त्यावरच राष्ट्राचे उत्पादन सामर्थ्य अवलंबून असते. ही माहिती खरं तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून आपल्याला उपलब्ध होऊ शकते. म्हणजे आर्थिक नियोजन यशस्वी करण्यासाठी काही उद्दिष्ट तर निश्चित करावीच लागतात. उदाहरणार्थ आपल्याला असं सांगता येईल की शेती उत्पादनात प्रतिवर्षी किती टक्क्यांनी वाढ घडवून आणायची, औद्योगिक उत्पादनामध्ये किती टक्क्यांनी वाढ घडवून आणायची, किंवा लघु उद्योगातील उत्पादन किती टक्क्यांनी वाढवायचं, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणायची, शिवाय देशाचे आर्थिक वृद्धी दर किती टक्क्यांनी वाढवायचा. अशा आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे साध्य करत असताना राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीच्या साहाय्याने आपल्याला विविध क्षेत्रातील सापेक्ष स्थिती किंवा स्थानही समजते. म्हणून उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले असेल तर कोणत्या क्षेत्राला किती उत्पन्नाचा किती हिस्सा मिळतो हे समजते. म्हणजे क्षेत्रीय समतोलाच्या उद्दिष्टासाठी कोणता प्रदेश मागासलेला आहे यासाठी ही सर्वेक्षण केले जाते आणि याद्वारे उपलब्ध झालेल्या आकडेवारीच्या साहाय्याने आपल्याला खरं तर नियोजनाची आखणी करता येते. आता दुसरा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये क्षेत्रीय महत्त्व समजते. म्हणजे काय होतं, तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून राष्ट्रीय उत्पन्नात विविध क्षेत्राचे महत्त्व, सापेक्ष महत्त्व काय आहे, शिवाय राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा कल कसा होता आणि सद्यस्थितीत तो कसा आहे, विविध क्षेत्राच्या विकासासाठी किती भांडवल गुंतवणूक आवश्यक आहे, शिवाय विभागीय असमतोल दूर करण्यासाठी कोणत्या विभागात अधिक गुंतवणूक केली पाहिजे इत्यादी स्वरूपाची माहिती राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून आपल्याला मिळू शकते. म्हणजेच नियोजनातील उद्दिष्टे ठरविण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग होतो. तिसरं आपल्याला महत्त्वाचं सांगता येईल की नियोजनाचे मूल्यमापन करता येऊ शकते. म्हणजे काय होतं, तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीच्या साहाय्याने नियोजनाच्या यशापयशाचे मोजमाप करता येते. यशापयशाचे आपल्याला मोजमाप करता येते. शिवाय नियोजन काळात सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक खर्च व खाजगी क्षेत्रातील जो गुंतवणूक खर्च याची तुलनाही करता येऊ शकते. शिवाय मूलभूत मोठ्या उद्योगामुळे राष्ट्रीय उत्पन्नात किती वाढ झाली, भांडवली वस्तू आणि उपभोग्य वस्तूंचे उत्पादन किती वाढले, भांडवल गुंतवणुकीतील अनपेक्षित लाभाचा दर काय राहिला, खाजगी क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा किती, यातही लघु व कुटीर उद्योगांचा हिस्सा किती याबाबतची आकडेवारी राष्ट्रीय उत्पन्नावरून खरं तर आपल्याला मिळते. म्हणजे
गुंतवणुकीमुळे रोजगार संधीत किती वाढ झाली किंवा नियोजनावरील खर्चात तुटीचा अर्थ भरण्याचा हिस्सा किती, शिवाय लोकांचे वस्तू उत्पन्न वाढले की नाही, अशा अनेक प्रकारची माहिती आपल्याला ह्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून मिळते. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येऊ शकते की नियोजन काळातील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी, नियोजनाचे यशापयश आजमावण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची सांख्यिकीय माहिती खरं तर उपयुक्त ठरते. आणि त्यावरून काय होतं की खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी मोजण्यास राष्ट्रीय राहणीमानाची आपल्याला कल्पना येऊ शकते. त्याच्यानंतर पुढच्या मुद्द्याच्या आधारे म्हणजे अर्थव्यवस्थेचे नियमन आपल्याला करता येते. अर्थशास्त्राचा जो जनक आहे ॲडम स्मिथ यांनी आणि सनातनी पंथातील अर्थशास्त्रज्ञांनी मुक्त व्यापार नीतीचा म्हणजेच निरहस्तक्षेप नीतीचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अर्थव्यवस्थेत सरकारने कोणत्याही व्यवहारात हस्तक्षेप करू नये असा विचार अनेक अर्थशास्त्रज्ञांनी त्यावेळेला मांडलेला दिसून येतो. परंतु व्यापार चक्राचे नियंत्रण करायचे असेल, देशातील रोजगार संधीत वाढ करायची असेल तर सरकारी हस्तक्षेप आवश्यकच असतो असे मत जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ खरं तर लॉर्ड J.M. केन्स यांनी मांडलेले आपल्याला दिसून येतं. अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगारी प्रस्थापित करण्यासाठी सरकारने नियमन आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी आर्थिक व्यवहारात सरकारी हस्तक्षेप व नियंत्रणाचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे थोडक्यात अर्थव्यवस्थेचे नियमन करत असतानाही आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी उपयोगी ठरते. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा असा आहे सांगता येईल की मक्तेदारीचे नियमन करता येते. म्हणजे काय होतं तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून कोणाकडे किती उत्पादन होते हे समजते आपल्याला. आणि त्यावरून जर एखाद्या गटाची मक्तेदारी निर्माण झाल्याचे जर आढळले तर मक्तेदारीचे आपल्याला नियमन व नियंत्रण करण्यासाठी उपाय योजावे लागतात. उत्पन्नानुसार मोजणी पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचे मापन केले असेल तर त्यावरून आर्थिक विषमतेचीही कल्पना येते. म्हणजे अशा स्थितीत श्रीमंतांची श्रीमंती कमी करण्यासाठी आणि गरिबांची गरिबी दूर करण्यासाठी आपल्याला उपायही योजता येतात. शिवाय पुढचा पॉईंट असा आहे की भाववाढ रोखण्यासाठी उपाययोजना. वास्तव राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा देशातील राष्ट्रीय उत्पन्न जास्त वाढल्याचे लक्षात जर आलं तर भाववाढ रोखण्यासाठी आपल्याला उपाययोजना करता येते. म्हणजे काय करता येतं तर आर्थिक विकासात असमतोल निर्माण झाल्याचे लक्षात आल्यास अविकसित उपविभागात किंवा उद्योग व्यवसायात वाढ व्हावी यासाठी सरकार त्या विभागातील उद्योगांना काही सवलती जाहीर करते. अल्प व्याजदराने भांडवल पुरवते. शिवाय अर्थव्यवस्थेत विशिष्ट क्षेत्राची कार्यक्षमता वाढण्यासाठी आणि पूर्वीचे उत्पादक त्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी काही सबसिडीही देते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून सरकारला आपले अनुदानाचे धोरण आखण्यासही मदत होते. म्हणजे अर्थव्यवस्थेचे प्रत्यक्ष नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची सांख्यिकीय आकडेवारी आपल्याला उपयोगी पडते. शिवाय प्रादेशिक विकासाची आपल्याला कल्पना येते. म्हणजे एखाद्या राष्ट्रात दीर्घकाळात राष्ट्रीय उत्पन्नात होणारी सातत्यपणे वाढ हा आर्थिक विकासाचा खरं तर मापदंड मानला जातो. म्हणजे प्राध्यापक मायर यांच्या मते आर्थिक विकासाचे मापन करण्यासाठी वास्तव दरडी उत्पन्नात होणारी वाढ विचारात घेतली पाहिजे. म्हणजे देशाचा आर्थिक विकास किती झाला हे ठरविण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी उपयुक्त ठरते. परंतु केवळ आपल्या देशातील आर्थिक वृद्धीचा दर राष्ट्रीय उत्पन्नात किती वाढ झाली हे पाहणे महत्त्वाचे ठरते. म्हणजे यावरून आपल्याला असं म्हणता येईल की राष्ट्रीय उत्पन्नाच्या दृष्टीने जगातील इतर राष्ट्राच्या तुलनेत आपण कोठे आहोत हे लक्षात येण्यासाठी स्थलानुसार तुलना महत्त्वाची ठरते. म्हणून आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी उपयुक्त ठरते. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून आपल्याला कालिक म्हणजेच काळानुसार तुलना करता येते. आता याच्यामध्ये कालिक श्रेणी म्हणजे खरं तर भविष्य जाणून घेण्याच्या हेतूने भूतकाळाचा केलेला अभ्यास होय. म्हणजे भारताचे 80-81 लाख किमतीचं असणारे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न आणि शेजारील ह्याच्यामध्ये आपल्याला जे राष्ट्र असेल किंवा एखादा देश असेल त्याच्यामध्ये असलेल्या त्या राष्ट्राचे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न याची आपल्याला तुलना करता येते. आणि त्या काळामध्ये त्याचं राष्ट्रीय उत्पन्न आणि आत्ता चालू परिस्थितीमध्ये या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न याचाही अंदाज आपल्याला करता येऊ शकतं. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या काळानुसार तुलना करून काढलेले निष्कर्ष हे खरं तर कारखानदार, व्यापारी किंवा अर्थतज्ञ या सर्वांना अत्यंत मार्गदर्शक ठरतात. कारण
तौलनिक अभ्यासामुळे भूतकाळ समजू शकतो, वर्तमानावर आपण नियंत्रण ठेवू शकतो व भविष्याचे नियोजन करू शकतो. केवळ अंदाजापेक्षा संख्याशास्त्रीय कालिक श्रेणीच्या अभ्यासावरून आपण अचूक व अधिक विश्वसनीय असे अनुमान काढू शकतो. म्हणून विविध काळातील तुलना करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी अधिक उपयुक्त ठरते. आणि राष्ट्रीय उत्पन्नाचे आपल्याला विभाजनाच्या आधारेही ही आकडेवारी उपयुक्त आहे हे आपल्याला दिसून येईल. म्हणजे देशाचे राष्ट्रीय उत्पन्न दरडोई उत्पन्न किती आहे हे माहीत असणे जेवढे आवश्यक आहे तेवढेच महत्त्व राष्ट्रीय उत्पन्नाच्या विभाजनाला आहे. म्हणजे उत्पादन व विभाजन प्रक्रिया ही एकाच वेळी चालू असते. हे आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाच्या संकल्पनेत हे अभ्यासलेलं होतं. त्याच्यानंतर आर्थिक विषमतेची आपल्याला कल्पना येते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून राष्ट्रीय उत्पन्नाचा कोणाला किती प्रमाणात मोबदला मिळतो हे लॉरेंज वक्राने आपल्याला दाखवता येते. सामान्यतः देशात मोठ्या प्रमाणात असलेली दरिद्री लोकांना राष्ट्रीय उत्पन्नात कमी हिस्सा मिळतो का? मुठभर श्रीमंतांना राष्ट्रीय उत्पन्नाचा अधिक हिस्सा मिळतो. त्यामुळे आर्थिक विषमतेची दरी वाढत जाते. म्हणून आपल्याला आर्थिक विषमतेची कल्पना येण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी उपयोगी पडते. शिवाय राष्ट्रीय उत्पन्न आर्थिक वृद्धीचा खरं तर मापदंड म्हटला जातो. म्हणजे दीर्घकाळात राष्ट्रीय उत्पन्न वाढ घडून येणे म्हणजे आर्थिक वृद्धी होय. आर्थिक वृद्धी ही आर्थिक विकासाचे फलित आहे. आर्थिक वृद्धीद्वारे देशातील परिवर्तन घडून येते. कोणत्याही देशातील लोकांची धडपड ही आर्थिक विकासासाठी चाललेली असते. शिवाय वास्तव दरडोई उत्पन्नातील वाढ ही आर्थिक विकासाचा मापदंड मानला जातो. आणि यातला शेवटचा पॉईंट आहे राहणीमानाची कल्पना येते. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाल्यास दरडोई उत्पन्नात वाढ होते. म्हणजे लोकसंख्या वेगाने वाढत नसेल तर दरडोई उत्पन्नात वाढ होते. आणि वास्तव दरडोई उत्पन्न वाढल्या देशातील नागरिकांच्या राहणीमानात वाढ होते. म्हणून लोकांचं अन्न, वस्त्र आणि निवारा, शिक्षण, इतर आवश्यकता प्राप्त होतात. त्यामुळे मानवी विकासाचा निर्देशांक उंचावतो. म्हणून थोडक्यात काय म्हणता येईल की आर्थिक विकासाचा मापदंड आणि आर्थिक वृद्धीचा मापदंड म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाची आपल्याला संकल्पना ही उपयुक्त ठरते.